विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये रुडाली या कविता संग्रहातील वाहरू सोनवणेंच्या ज्या काही त्यांच्या व्यक्तिचित्रणपर कविता आहे, सामाजिक कविता आहे, त्या कविता आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. या भागाला आपण रुडाली या कविता संग्रहातील जे काही नक्षलवाद ही आदिवासींची जी काही प्रमुख समस्या आहे, तर नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या वाहरू सोनवणे यांच्या ज्या कविता आहे त्या कविता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंतचा जो काही भाग बघितलेला आहे आदिवासी साहित्याच्या संदर्भातला, आदिवासी साहित्य आणि संकल्पनाच्या संदर्भातला, तर आपल्याला हे ठळक चित्र तुमच्यासमोर हे उभं राहिलं असेल की आदिवासींच्या अनेक समस्या आहेत. म्हणजे आदिवासींचे दारिद्र्य, भूक, कुपोषण, त्याच्यानंतर त्यांचं शोषण, त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, त्यांचं अज्ञान, त्यांची अंधश्रद्धा, तर अशा अनेक समस्या आदिवासींच्या समस्या आहेत. आणि त्याच्यापैकीच एक प्रमुख समस्या म्हणून एक प्रमुख त्यांना भेडसावणारी रोजच्या जीवनामध्ये आदिवासींना जी काही फार म्हणजे कळीचा मुद्दा असलेली जी समस्या आहे ती आदिवासींची नक्षलवादाची समस्या आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जर आपण आदिवासी कवी बघितले सगळेच, तर सगळ्याच आदिवासी कवींनी या नक्षलवादावर भाष्य केलेलं नाही आहे. परंतु प्रभू राजगडकर म्हणा किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये भाष्य करणारे आमचे भुजंग मेश्राम म्हणा किंवा कुसुम आलामांच्या काही कवितेमध्ये किंवा उषा किरण अत्रामांच्या काही कवितेमध्ये आपल्याला ते संदर्भ दिसतात. म्हणजे या नक्षलवादावर भाष्य केलेले काही संदर्भ आपल्याला दिसतात. तर हाच जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न या कविता संग्रहामध्ये कविताच्या रूपामध्ये वाहरू सोनवणेंनी लक्षात घेतलेला आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. तर आपण असं पाहतो की निवडुंगाला आलेली फुलं हा जो प्रभू राजगडकर यांचा कविता संग्रह आहे तो तर महत्त्वाचा आहेच, पण त्या कविता संग्रहाला दिलेली जी प्रस्तावना आहे प्राध्यापक डॉक्टर अशोक पळवेकर यांनी, ती प्रस्तावना देखील अतिशय महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपण वाहरूंच्या नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या कविता बघत असताना ती प्रस्तावना मला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची वाटली. कारण डॉक्टर पळवेकर यांचं नक्षलवादावर त्या प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं चिंतन फार मूलभूत आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी ते चिंतन, त्यांनी केलेलं भाष्य अतिशय पूरक ठरणारं आहे, अतिशय उपयुक्त ठरणारं आहे. नक्षलवादाला आपण समजून घेत असताना या कवितेच्या माध्यमातून देखील त्यांनी केलेलं त्या कविता संग्रहाचं जे काही प्रस्तावनापर विवेचन आहे ते महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण असं पाहतो की त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे डॉक्टर पळवेकर यांनी की म्हणजे त्यांनी हे विवेचन केलेलं आहे की आजच्या घडीला जो काही निबिड अभयारण्यामध्ये राहणारा जो आदिवासी आहे, तर त्या आदिवासींची अवस्था मोठी बिकट आहे. त्या म्हणजे त्या आदिवासींच्या पुनरुत्थानाचा विचार करताना केवळ त्यांच्या आदिम इतिहासाच्या अस्मितेचीच चर्चा करणे उपयोगाचे ठरणार नाही. त्यांचे दारिद्र्य, त्यांचे शोषण, त्यांची निरक्षरता आणि मानवी मूल्यापासून होत असलेली त्यांची वंचना ह्याची देखील, या वास्तवाची दखल देखील घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजही आदिवासींचे वास्तव्य जंगलव्याप्त क्षेत्रातच आहे. या जंगलातून मिळणाऱ्या उपलब्ध साधनावर किंवा उपलब्ध वस्तूवरच त्यांची गुजराण चालते. या जंगल संपदेवर त्यांचे आर्थिक जीवन अवलंबून आहे. आपल्याकडे ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी जंगलाचा उपयोग महसुलीसाठी आणि निर्यातीसाठी केला. त्यासाठी त्यांनी त्यांचे म्हणजे ब्रिटिश शासनाने त्यांचे जंगलविषयक धोरण निश्चित केले. या धोरणानुसार जंगल हे सामाजिक मालमत्तेऐवजी राज्याची मालमत्ता झाले. पुढे आपल्या देशाचे शासन आल्यानंतर देशाचे वनविषयक धोरण स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या जंगल हक्कावर मर्यादा आल्या. तर दुसऱ्या बाजूने सावकार आणि भांडवलदार वर्गाकडून आदिवासींचे शोषण अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले. त्यामुळे मुळातच संघर्षाची रग असलेले आदिवासींनी आंदोलनाचा पवित्रा घेणे
स्वाभाविक होते. जसे 1961मध्ये श्रीकाकुलमचा उठाव, आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात असलेला श्रीकाकुलम जिल्हा, पूर्व घाटाच्या डोंगरगंगा व जंगलव्याप्त अशा या भागात ज्या आदिवासींचे वास्तव्य आहे, त्यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नव्हता. जंगलातील एक साधे सरळ आयुष्य जगणारे हे लोक होते. परंतु त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सखल प्रदेशातील व्यापाऱ्यांनी आणि सावकारांनी आदिवासींचे आर्थिक व लैंगिक शोषण सुरू केले. त्यांच्या जमिनीही ताब्यात घेतल्या. या पार्श्वभूमीवर वेंपाटप्पू सत्यनारायणा या शाळा मास्तराने आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक शोषणाच्या विरोधात त्यांची जागृती करून एक आंदोलन केले. या आंदोलनाच्या प्रभावामुळे व्यापारी व सावकार यांच्यावर जरब बसली. अर्थात हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालविले गेलेले आंदोलन होते. परंतु मात्र स्थानिक व्यापाऱ्यांकडून व सावकारांकडून होणारे आदिवासींचे आर्थिक व लैंगिक शोषण हे डाव्या विचारसरणीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा मुख्य विषय बनत गेल्यानंतर आदिवासींवरील अन्यायांच्या निमित्ताने दुर्गम भागात नक्षलवादी, माओवादी चळवळीतील कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यामुळे प्रारंभी आदिवासींना या चळवळीचे अभय वाटले, परंतु नंतरच्या काळात पोलीस यंत्रणा आणि माओवादी यांच्यातील तीव्र संघर्षाला प्रारंभ झाल्यानंतर आदिवासी समूह मात्र कोंडीत सापडले. एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला माओवादी, मध्ये आदिवासी. तर अशा पद्धतीनं एक अतिशय म्हणजे एकंदरीत नक्षलवादाला समजून घेत असताना त्यांनी या ठिकाणी जे काही आदिवासींचे प्रमुख प्रश्न आहेत आणि आदिवासींचे प्रमुख प्रश्न भेडसावत असताना आदिवासींनी कुठेतरी आपली आदिम जी काही आपली आदिम संस्कृती आहे त्याच्या अस्मितेविषयीच चर्चा करणं किंवा गतकालीन वैभवाचेच गोडवे गायणं हे काही यथायोग्य आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं नाही. म्हणजे प्रामुख्याने जे प्रश्न आहे आदिवासींचे, त्या प्रश्नावर ते आदिवासींचं लक्ष केंद्रित करू इच्छितात. आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून डॉक्टर पळवेकर हे आदिवासींचं लक्ष किंवा आदिवासी विचारवंत आहे, आदिवासी लेखक आहे, कवी आहे, त्यांचं लक्ष या प्रश्नाकडे वळवू इच्छितात असं आपल्याला स्पष्ट दिसून येणारं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्यांचं एक साधं सरळ आयुष्य आहे. ते प्रामाणिक आहे, ते काबाड कष्ट करणारे आहे. जंगलाची जी काही साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीवरच त्यांचं आयुष्याची गुजराण आहे, हे देखील एक सत्य आहे. परंतु या ठिकाणी आपण असं पाहतो की इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी या जंगलाचा उपयोग जो महसुलीसाठी आणि निर्यातीसाठी केलेला आहे, तर याच्यावरच त्यांनी जंगलाचे धोरण निश्चित केलेले आपल्याला दिसून येणार आहे. नंतर ब्रिटिश गेले, आपलं म्हणजे इथलं जे काही स्वतंत्र भारतातलं शासन आलं, सत्ता आली, तर यांनी देखील म्हणजे या देशाच्या शासनाने देखील वनविषयक धोरण स्पष्ट केल्यामुळे आदिवासींचा जो काही जंगलावर हक्क होता, अधिकार होता, त्यावर मर्यादा आलेली दिसून येणारी आहे. आणि म्हणून एकीकडे म्हणजे सावकार आहे, भांडवलदार वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, जो आदिवासींचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करणारा वर्ग आहे. आणि दुसरीकडे कुठेतरी आपण असं पाहतो की व्यापारी वर्ग आहे, इथला भांडवलदार वर्ग आहे. आणि तो व्यापारदार वर्ग, भांडवलदार वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचं शोषण करणार आहे. त्यासाठी उदाहरण म्हणून या ठिकाणी 1961मध्ये जो काही आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागामध्ये जो काही श्रीकाकुलम जिल्हा आहे, त्या भागातल्या परिस्थितीची आणि तिथले जे काही व्यापारदार वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे, सेठ सावकार वर्ग आहे, तो भोळ्या भाबड्या आदिवासींना कशा पद्धतीनं त्यांचं शोषण करत होता, त्यांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण करत होता. आणि त्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं एका सामान्य शाळा मास्तराने वेंपटप्पू सत्यनारायणा यांनी कशा पद्धतीनं जे काही एक आंदोलन आहे सामाजिक म्हणजे एक त्यांचं एक आंदोलन होतं हे असं म्हणा आपण,
की त्यांच्यावर होणारा जो काही सामाजिक अन्याय आहे, त्यांच्यावर होणारा जे काही लैंगिक अत्याचार आहे, त्याला तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून हे जे उभं केलेलं या शाळा मास्तराने जे आंदोलन होतं, ते आंदोलन अतिशय विधायक मार्गाने चालणारं होतं, शांततेच्या मार्गाने चालणारं होतं. आपल्यावर जो काही अन्याय अत्याचार होतो आहे त्याला विरोध करण्यासाठीचं हे आंदोलन होतं असं त्यांना म्हणायचं आहे. आणि परंतु नंतर मात्र काय झालेलं होतं की म्हणजे व्यापाराकडून, या सावकारांकडून आदिवासींचं जे काही शोषण होत होतं, तर डाव्या विचारधारेचे चळवळीतील जे काही प्रमुख कार्यकर्ते होते, ज्याला आम्ही माओवादी म्हणतो, नक्षलवादी म्हणतो, तर त्यांनी मुख्य विषय आपला हाच बनवलेला होता की त्यांच्या शोषणातून यांना मुक्त करणे. आणि आदिवासींना जे काही सुरुवातीला या नक्षलवाद्यांपासून जे अभय वाटत होतं, सुरक्षितता वाटत होती, की आमच्या हक्कासाठी लढणारे हे नक्षलवादी आहे, आमच्या हक्कासाठी लढणारे, आम्हाला अत्याचारातून शोषणातून मुक्त करणारे हे माओवादी आहे, हे नक्षलवादी आहे. परंतु आपण असं बघतो की त्यानंतर मात्र त्यांचं ते म्हणजे तशा पद्धतीचा भाग आपल्याला दिसत नाही. उलट पोलीस यंत्रणा आणि एकीकडे पोलीस यंत्रणा दिसते आणि दुसरीकडे नक्षलवादी दिसते. आणि या नक्षलवाद्यांच्या आणि पोलीस यंत्रणेच्या तावडीमध्ये सापडलेला आपल्याला आदिवासी दिसतो. म्हणजे आपण या ठिकाणी असं पाहतो की म्हणजे जी पोलीस यंत्रणा आहे, ती पोलीस यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यामध्ये निर्माण झालेला जो तीव्र संघर्ष आहे, तर या संघर्षाच्या कोंडीमध्ये सापडलेले आदिवासी आहे, अशा पद्धतीचं त्यांनी जे काही विवेचन केलेलं आहे डॉक्टर पळवेकर यांनी. हे महत्त्वाचं विवेचन याच्यासाठी आहे कारण आपल्याला नक्षलवाद म्हणजे नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या ज्या काही वाहरू सोनवण्यांच्या ज्या कविता आहेत त्या समजून घेत असताना हे विवेचन आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला त्या कवितेचा मूलार्थ समजून घेत असताना यांच्या विवेचनातला गाभा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग हे सगळं बघत असताना आपण वाहरू सोनवणे यांची जी कविता आहे, त्यांची ध्येय वेडे नावाची कविता आहे वाहरू सोनवणेंची. ते कवितेवर म्हणजे त्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे कुठलं ध्येयाचं वेड आहे बाबा. म्हणजे नक्षलवाद्यांनी हातामध्ये बंदुका घ्याव्यात, माणसं मारावीत, हे कुठलं ध्येयाचं वेड आहे. आणि नक्षलवाद हे मानवतेचे उत्तर नाही आहे. म्हणजे मानवता इथे प्रस्थापित करायची असेल, शांतता इथे प्रस्थापित करायची असेल, तर नक्षलवाद हे त्याचं उत्तर नाही आहे. नक्षलवादापासून आदिवासींना अभयदान मिळणारं नाही आहे. म्हणजे नक्षलवाद्यांच्या माध्यमातूनच आज तरी सध्याच्या स्थितीमध्ये आदिवासींना परिपूर्ण न्याय मिळेल असंही आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हणायचं आहे की नक्षलवाद्याच्या माध्यमातून शांतता, प्रेम इथे काही निर्माण होणारं नाही आहे. तर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्या कवितेमध्ये. ते असं म्हणतात की जीव गेला तरी चालेल या निर्धाराने बंदूक धारण करणारे ध्येय वेडे बंदुकांच्या जोरावर जीवन फुलवायला निघाले. की त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की जीव गेला तरी बेहत्तर, जीव गेला तरी चालेल, हे असं काहीतरी ध्येय बाळगून त्या ध्येयाच्या वेडाने हातामध्ये जे बंदूक धरणारे नक्षलवादी आहे, माओवादी आहे, ते बंदुकीच्या जोरावर जीवन फुलवायला निघालेली आहे. तर हे काही शक्य होणार नाही. बंदुकीच्या जीवनावर जीवन फुलत नाही, जीवन नष्ट होते. बंदुकीच्या जोरावर शांती प्रस्थापित होत नाही, तर अशांती किंवा अनागोंदी कारभार किंवा अनागोंदी एक साम्राज्य निर्माण होते आणि कधीही युद्धातून शांती प्रस्थापित होत नसते. हेच या कवितेच्या ओळीतून वाहरू सोनवणेंना स्पष्ट करायचं आहे, त्यांना मांडायचं आहे. त्यांचं काय म्हणू, त्यांना जो काही नक्षलवादाविषयीच्या त्यांच्या मनातल्या भावना आहे ते त्यांना स्पष्ट करायचे आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. की हे अगदी खरं आहे की भांडवलदार वर्ग असू द्या, व्यापारी वर्ग असू द्या, सावकार वर्ग असू द्या, तर यांच्याकडून आदिवासींवर म्हणजे फार मोठे अन्याय होत आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्येच जे नक्षलवादी संघटनेने हातामध्ये बंदुका घेतलेल्या आहे, त्यांचा प्राथमिक उद्देश तरी सुरुवातीचा काय असावा की जो काही व्यापारदार वर्ग आहे, सावकार वर्ग आहे, सेठ वर्ग आहे,
जो फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचं शोषण करत आहे, त्यांच्या शोषणातून मुक्त करणे हा जरी नक्षलवाद्यांचा उद्देश असावा असंही आपण म्हणू, परंतु त्याच्यासाठी बंदुका त्यांनी ज्या हाती घेतलेल्या आहे, तर बंदुका यांच्याही हाती आहे आणि बंदुका पोलिसांच्याही हाती आहे आणि यांच्या कचाट्यात मात्र हा सापडलेला आहे, आदिवासी, सर्वसामान्य आदिवासी सापडलेला आहे, जो शोषणातून मुक्ती साधू इच्छितो, जो न्यायाने जगू इच्छितो आणि त्याला सत्यता ही आहे की त्याला न्याय ना पोलीस यंत्रणेकडून मिळत आहे आणि त्याला न्याय पूर्णपणे ना कोणत्याही नक्षलवादी संघटनांकडून मिळत आहे. ही सत्यता आपण नाकारू शकत नाही आणि म्हणून हातामध्ये बंदुका घेण्याची जी नीती आहे ती नीती काही वाहरू सोनवणेंना मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की बघा, एकीकडे आपण असं पाहतो, जर तुम्ही मला वाटते जी हाकुमी कादंबरी आहे सुरेश द्वादशीवार यांची, तर त्याच्यावर चित्रपट बनलेला आहे. मला त्या चित्रपटाचं नाव नाही आठवत आहे. नंदिता दास यांचा जो चित्रपट आहे, नंदिता दासनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तो चित्रपट या विषयावर चांगलं भाष्य करणारा तो चित्रपट आहे असं म्हणता येण्यासारखं आहे आपल्याला. तर आपण असं बघतो की एकीकडे जो आदिवासींचं शोषण करणारा जो वर्ग आहे, सेठ सावकारांचा वर्ग आहे, व्यापारदारांचा वर्ग आहे, तर तो वर्ग काही घाबरत नाही आदिवासीला, म्हणून त्यांचं शोषण करतो. आणि तो वर्ग मात्र पोलिसांचं सहाय्य घेऊ इच्छितो की आम्हाला नक्षलवाद्यांपासून अभयदान द्या, म्हणून ते बरेचदा पोलिसांचं रक्षण करताना, पोलिसांचं अभयदान घेताना आपल्याला दिसतात, इथला भांडवलदार वर्ग, इथला सेठ सावकार वर्ग. परंतु या माध्यमातून आपण असं पाहतो की पोलीस यंत्रणा त्याचं काम करतात. इथल्या भांडवलदार वर्गाला, जर व्यापारदार वर्गाला पोलीस यंत्रणा जर अभयदान देत असेल आणि कुठेतरी नक्षलवादांच्या तावडीतूनही आदिवासी सुटत नसेल, म्हणजे बरेचदा नक्षलवाद्यांना जे आदिवासी साथ देत नाही, त्यांच्या दृष्टीनं ते फितूर आहे की जे आम्ही तुमच्यासाठी लढतो तुम्ही आम्हाला साथ देत नाही का. आणि म्हणून नक्षलवाद्यांच्या दृष्टिकोनातून आदिवासी ही फितूर आहे, कारण तुम्ही आम्हाला साथ देत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही पोलिसांना साथ देता की काय. मग जे लोक तुमचं शोषण करते त्या लोकांना तुम्ही साथ देतात की काय. मग आम्ही तर तुमच्यासाठी लढत आहोत. हे जे काही पेच आहे, हे जे काही प्रश्न आहे, या प्रश्नाच्या तावडीमध्ये आदिवासी सापडलेला आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून बंदूक नीती नावाची जी वाहरू सोनवणेंची कविता आहे, त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की नक्सली और सरकार दोनों का बंदूक पर विश्वास है, डर पुलिस का नहीं, नक्सली का भी नहीं, डर बंदूक का है. बघा, अतिशय म्हणजे महत्त्वाचा आशय त्याने कवितेमध्ये म्हणजे कवितेतून साकार केलेला आहे की त्यांनी हिंदी भाषेतील ही कविता आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे जी नक्षलवादी संघटना आहे आणि जे शासन आहे, सरकार आहे, या दोघांचा देखील बंदुकीवर विश्वास आहे. आणि आम्हाला, आमच्या आदिवासींना म्हणजे पोलिसांपासूनही आता भीती वाटत नाही आहे आणि नक्षली जे आहे त्यांच्यापासूनही आम्हाला भीती वाटत नाही, कारण रोजचंच त्यांच्यासोबत जगणं मरणं आमचं आहे. आता त्याच्यामुळे आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. तेही माणसं आहे आमच्यासारखी, तीही माणसं आहे. त्यांची भीती आम्हाला नाही आहे. भीती कशाची आहे आम्हाला, तर त्यांच्या हातामध्ये जी बंदूक आहे त्या म्हणजे डर बंदूक का आहे असं म्हटलेलं आहे. भीती त्या बंदुकीची भीती आहे आम्हाला ना. जो नक्सली आहे किंवा जो पोलीस आहे, त्या दोघांचीही भीती नाही. पण त्यांच्या हातामध्ये असणारी जी बंदूक आहे आणि जी बंदूक माणसाला सहज टिपू शकते, माणसाचा सहज जीव घेऊ शकते, त्या बंदुकीची मात्र आम्हाला भीती आहे, असं स्पष्ट मत या ठिकाणी म्हणजे एक सत्य उजागर करताना आपल्याला वाहरू सोनवणे या ठिकाणी दिसून येणारे आहे. आणि म्हणून त्यांची जी म्हणजे त्याच कवितेमध्ये ते पुढं असं म्हणतात की गाव में बंदूक चली, गाव का आदिवासी काप उठा, गोली किसी की भी हो सीना चीर निकल जाती है,
उन्हें पता नहीं चला गोली पुलिस की थी या नक्सली की। उन्हें पता चला गोली रक्षा नहीं जान लेती है। बंदूक से भी खतरनाक होती है जो जान लेने का हुक्म करती। उन्हें यह भी पता चला कि जान लेने वाली नीति बंदूक से भी खतरनाक होती है जो जान लेने का हुक्म करते। बघा या ठिकाणी त्यांनी फार ज्या वास्तव आदिवासींचं जगणं आहे, ज्या वास्तव आदिवासींच्या भावना आहे नक्षलवादाप्रती आणि पोलीस यंत्रणेप्रती, त्या अतिशय स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे. वहारू सोनवणेंनी या कवितेमध्ये स्पष्ट केलेले आहे की वहारू सोनवणे असं म्हणतात की गावामध्ये बंदूक चालवल्या गेली आणि गावातला आदिवासी थरारला, तो घाबरला. गोळी कोणाचीही असू द्या, म्हणजे माणसाचं छाती अगदी छेदून ती गोळी निघून जाणारी असते. आणि त्यांना मात्र हे कळलं, उन्हें पता चला, त्यांना हे कळलं की गोळी पोलिसाची असू द्या की नक्सलीची असू द्या, गोळी ही माणसाचं रक्षण करणारी नाही आहे. तर गोळी, तर बंदुकीतली गोळी माणसाचं रक्षण करणारी नाही आहे, तर ती गोळी माणसाचा जीव घेणारी आहे. त्यांना हे सुद्धा माहिती झालं की जीव घेणारी जी नीती आहे, माणसाचा जीव घेणारी जी नीती आहे, माणसाचा जीव घेणारा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन कोणाचाही असू द्या, नक्षलवाद्याचा जो दृष्टिकोन असू द्या किंवा पोलीस यंत्रणेच्या म्हणजे जो काही शासकीय जो दृष्टिकोन आहे, तो शासकीय दृष्टिकोन असू द्या, तर ती जी नीती आहे, तो जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बंदूक से भी खतरनाक आहे. म्हणजे बंदुकीपेक्षा तो दृष्टिकोन, ती नीती, गोळ्या झाडण्याची जी नीती आहे, ती नीती फार भयंकर आहे, फार स्फोटक आहे, फार मानवाला संपवणारी ती नीती आहे. जी नीती जान लेने का हुक्म करते, म्हणजे जीव घ्या माणसाचा असा आदेश देणारी जी नीती आहे, ती नीती कोणाचीही असू द्या, ती नीती नक्षलवाद्याची असू द्या, ती नीती शासनाची असू द्या, ती नीती अतिशय घातक नीती आहे. आम्हाला संपवणारी ती नीती आहे, आम्हा सर्वसामान्य माणसाच्या जीवावर उठणारी ती नीती आहे, असंच या कवितेच्या माध्यमातून वहारू सोनवणे यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून आपण असं बघतो की ही भीती आहे आदिवासींच्या मनामध्ये. एका ठिकाणी अजून एक आपल्याला म्हणजे काही कविता समजून घेत असताना आपल्याला पुन्हा डॉक्टर पळवेकर यांच्या विधानाचा या ठिकाणी पूरक विचार करणे अतिशय गरजेचं आहे. त्यांची जी मतं आहे नक्षलवादाच्या संदर्भात, ती अतिशय महत्त्वाची मतं आहे, मूलभूत मतं आहे. या कविता समजून घेत असताना त्यांची मतं विचारात घेणे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे, पूरक आहे असं आपण म्हणू. की त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की ते असं म्हणतात की मध्य प्रदेशातील भाजप सरकारने छत्तीसगड मुक्तीचा प्रश्न उचलून आपली सत्ता दृढ केल्यानंतर 2005 साली सलवा जुडूम ही मोहीम तेथे सुरू केली. या सलवा जुडूम मोहीमला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचाही पाठिंबा होता. कारण छत्तीसगड भागातील खनिज संपत्तीच्या मालकांचे त्याच्याशी हितसंबंध आहेत. या हितसंबंधाच्या रक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या विरोधात सलवा जुडूम सारखी मोहीम उभी करणे त्यांना गरजेचे होते. आता सलवा जुडूम हा गोंडी भाषेतला शब्द आहे, तिथल्या गोंडी भाषेतला तो शब्द आहे सलवा जुडूम, आणि त्याचा अर्थ होतो शांती मोर्चा. पण तो अर्थ फसवा आहे असं या ठिकाणी डॉक्टर पळवेकर यांना म्हणायचं आहे. सलवा जुडूमच्या माध्यमातून सरकारने असा दिखावा केला आहे की स्थानिक आदिवासींनी नक्षलवाद्यांच्या विरोधात उत्स्फूर्तपणे उभा केलेला हा उठाव संघर्ष आहे आणि सरकारने या उठावाला सर्व प्रकारचे सहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे सलवा जुडूम हा जो नक्षलवाद्यांच्या विरोधामधला उठाव आहे, त्यांना असं भासवायचं आहे आणि या उठावाला सरकारने सर्व बाजूने मदत करण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आहे, सहाय्य करण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. काही तरुणांना विशेष
पोलीस अधिकारी म्हणून सरकारकडून त्यात नेमले गेले आहे. त्यांना विशेष शस्त्रे पुरवली गेली आहे. नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपावरून कितीतरी आदिवासींना सक्तीने त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या छावणीत, कॅम्प ज्याला आपण म्हणतो, हलविले गेले आणि अशा रीतीने आदिवासींची गावेच्या गावे छावणीत हलवली जाऊन तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यामुळे हे आदिवासी त्यांच्या रोजच्या उपजीविकेच्या साधनापासूनही तोडले गेले. त्यामुळेच काही गांधीवादी कार्यकर्ते जसे विनायक सेन आहे, मेधा पाटकर आहे, यासारख्या कार्यकर्त्यांनी सलवा जुडूमला प्रचंड विरोध केला. सलवा जुडूमच्या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही आदिवासी कुटुंबांनी तेथून पलायन केले. जे थांबले त्यांना जंगलातून बाहेर हाकलून लावले. काहींना सलवा जुडूम या कॅम्पमध्ये भरती केले गेले. ज्यांनी जंगलाच्या बाहेर जाण्यास विरोध केला त्यांना ठार केले गेले. अशा रीतीने सलवा जुडूमच्या मोहिमेत जे मारत आहेत तेही आदिवासी आणि जे मरत आहेत तेही आदिवासीच. जे जंगलात आहेत ते जुडूमवाल्यांचे लक्ष आणि जे जंगलाबाहेर गेले ते माओवादी म्हणजेच नक्षलवाद्यांचे लक्ष. म्हणजे आपण हे जर मत आपण समजून घेतलं डॉक्टर पळवेकर यांचं, तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनाच असं म्हणायचं आहे की ते म्हणतात की देशात सध्या काय सुरू आहे. भांडवलदारांना अभय देण्यासाठी देशाचे सरकार कोणत्या व्यवहारात गुंतले आहे. छत्तीसगड असेल किंवा आणखी देशाचा कोणताही भाग असेल, त्या ठिकाणच्या खनिज संपत्तीच्या उपलब्धतेसाठी, नफेखोरीसाठी भांडवल कंपन्या सरकारच्या मदतीने जी अत्याधुनिक तंत्रे वापरात आणत आहेत, त्यामुळे तेथील आदिवासींच्या उपजीविकेची साधने व पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे. आदिवासींच्या पुढे असलेले हे वास्तव आपण समजून घेणार नाहीत का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हे विवेचन करून त्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सगळ्या म्हणजे आपण समजून घ्या सगळ्या भारतवासियांना विचारलेला आहे. आदिवासी विचारवंतांना विचारलेला आहे, आदिवासी कवींना विचारलेला आहे की या संदर्भात आपण कधी विचार करणार की ही भीषण समस्या आहे, ही वास्तव समस्या आहे. आणि जे भांडवलदार वर्गाचं षडयंत्र आहे, व्यापारदार वर्ग, सेठ सावकार वर्ग यांचं जे षडयंत्र आहे, आणि कुठेतरी या भांडवलदार वर्गांनाच अभयदान देणारं जर शासन असेल, सरकार असेल, तर आदिवासींनी कोणाच्या विरोधात लढायचं? एकीकडे पोलिसांची बंदूक त्यांचा पाठलाग करत आहे आणि दुसरीकडे नक्षलवादी संघटनांची बंदूक त्यांचा पाठलाग करत आहे. म्हणजे आदिवासी मरतो आहे याच्यामध्ये. तर हा भाग जो अतिशय मूलभूत स्वरूपात आपण समजून घेणं गरजेचं आहे, तो त्यांनी स्पष्ट केलेला आहे. वाहरू सोनवणेंच्या ज्या कविता आहे, म्हणजे डर कविता असेल त्यांची, नजर नावाची त्यांची कविता असेल, ज्या हिंदी भाषेतल्या कविता आहे, तर हा माओवाद, हा नक्षलवाद समजून घेताना आपण वाहरू सोनवणेंच्या कवितेतून हे सगळं म्हणजे ही मते डॉक्टर पळवेकर यांची मते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, डर या कवितेमध्ये वाहरू सोनवणे असं म्हणतात की पुलिस या नक्सली से क्यों डर लगता है, दोनों के हाथों में है बंदूक, दोनों की लड़ाई आदिवासियों के लिए है ना, तो फिर दोनों में दुश्मनी क्यों, दुश्मनी का राज है क्या, राज को छुपाकर राज करना, राज के लिए गोली चला. बघा, या ठिकाणी वाहरू सोनवणेंना जे म्हणायचं आहे त्यांनी स्पष्ट स्वरूपामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे वाहरू सोनवणेंनी? वाहरू सोनवणे असं म्हणतात, पोलीस असू द्या की नक्सली असू द्या, यांच्या दोघांपासूनही आता आम्हाला म्हणजे यांच्या दोघांचीही आम्हाला आता क्यों डर लगता आहे, यांची का भीती वाटते आम्हाला, पोलिसांची, नक्षलाची आम्हाला का भीती वाटते, त्यांच्या हातामध्ये असलेल्या बंदुकीची आम्हाला का भीती वाटते? कारण दोघांच्याही हातामध्ये बंदूक आहे. परंतु ते दोघंही दावा करतात. काय दावा करतात?
की आम्ही आदिवासींसाठी लढत आहोत हा दावा करतात. म्हणजे नक्षलीही तो दावा करतात की आम्ही आदिवासींच्या हितासाठी लढत आहोत, आणि पोलीस यंत्रणासुद्धा हा दावा करतात की जसं काही आम्ही आदिवासींसाठी लढत आहोत. पण हे फसवं आहे, हे काही खरं नाही आहे. खरंच आदिवासीसाठीच लढत आहे का पोलीस लोक? मग पोलीस यंत्रणेकडूनच आदिवासींवर अत्याचार कसे काय होत आहे? खरंच नक्षलवादी लढत आहे का आदिवासींसाठी? मग त्यांनीच आदिवासी माणसं कशी काय टिपत आहे? आणि म्हणून या ठिकाणी कवीचं जे वक्तव्य आहे, कवितेतून केलेलं त्यांचं जे काही मत आहे, त्यांचं जे काही भाष्य आहे ते महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोघंही लढतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आदिवासींसाठी लढतो असं त्यांचं म्हणणं आहे. तो फिर दोनों में दुश्मनी क्यों? मग दोघांमध्ये दुश्मनी का? कारण समविचारी लोकांना जे काही एखाद्या म्हणजे समाजासाठी लढायचं असते तर त्यांचे विचार सम असतात, त्यांचा दृष्टिकोन सारखा असतो त्यांच्या उत्थानाचा. त्यांचा आपसात पटत नाही म्हणून ते त्यांच्यासाठी लढत आहे असं होत नाही. म्हणजे पोलीस यंत्रणा दावा करतात, नक्षलवादी दावा करतात, हा खोटा दावा आहे की काय, अशा पद्धतीची शंका वाहरू सोनवणेंच्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून त्यांनी असं म्हणतात की दुश्मनी का राज है क्या? म्हणजे या दुश्मनीचं, पोलिसांचं नक्षलवाद्याशी पटत नाही, हे त्यांच्यामध्ये दुश्मनी आहे, याचं राज काय आहे, याचं गुपित काय आहे? राज को छुपाकर राज करना, राज के लिए गोली चलाना. म्हणजे या गुपिताला लपवून राज्य करणं, सत्ता करणं आणि या सत्तेसाठी लोकांवर गोळी चालवणं हे सत्य आहे. हे सत्य ते या ठिकाणी मांडताना दिसतात. तर ते सत्य फार भयावह आहे. आणि समोर ते असं म्हणतात, म्हणजे आपण असं पाहतो की त्यांना असं म्हणायचं आहे की स्वार्थाची ही जी काही भेदनीती आहे या लोकांची, मग ती पोलीस यंत्रणेची असू द्या की नक्षलवाद्यांची असू द्या, ही स्वार्थांची त्यांची भेदनीती आहे आणि त्यांना सत्ता गाजवायची आहे आमच्यावर. आणि मग अशा लोकांना कुठवर भिवून राहायचे. आणि म्हणून कवी असं म्हणतो की जिंदगी हम जिएंगे हमारे हिसाब से, जान जाए भले ही जाए जिंदगी बचाना. की आम्ही जीवन जगू आमच्या पद्धतीनं, जीव गेला तरी बेहत्तर. आता जिंदगी बचाना, हे जे जीवन आहे त्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा जो आनंद घ्यायला पाहिजे, जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नाही असंही म्हटलं जाते की मानवी जीवन क्षणभंगूर आहे, जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून त्या जीवनाचा, त्या जिंदगीचा आम्ही आनंद घेऊ. म्हणजे कुठपर्यंत भिवून भिवून जगणार आहोत, ते मेल्यासारखंच जगणं आहे असं कवीला सूचित करायचं आहे. त्यांची नजर ही कविता आहे, जी वाहरू सोनवणेंची कविता आहे नजर नावाची. या कवितेमध्ये ते असं म्हणतात की नक्सलवाद का मतलब खून बहाना नहीं, या कोई बहाना भी नहीं तत्व का, जिंदगी का हमसफर है नक्सलवाद, क्या सही क्या गलत नजर अपनी अपनी. की म्हणजे केवळ नक्षलवादाचा अर्थ त्यांनी रक्त सांडवणं, त्यांचं रक्त सांडलेलं आहे, त्यांचं रक्त सांडवणं म्हणजे केवळ रक्त सांडवणं हा नक्षलवादाचा अर्थ नाही आहे. आणि तत्वाचा कोणता बहाणा देखील नाही आहे. आमच्या जीवनाचा जो काही साथी झालेला आहे तो नक्षलवाद झालेला आहे. रोजच आता त्यांच्यासोबत आम्ही जीवन जगतो आहे. पण सगळ्याच नक्षलवाद्यांकडून आम्हाला त्रास होतो, सगळेच नक्षलवादी आमच्या जीवावर उठलेले आहे, हेही म्हणणं सरासरी बरोबर नाही आहे. तर काही नक्षल्यांकडून कदाचित त्यांना अभयदान वाटत असावं, सुरक्षा वाटत असावी, म्हणून अशा पद्धतीची एक भूमिका त्यांच्या कवितेमध्ये दिसून येणारी आहे की नक्षलवादाचा विचार कोण कसा करते हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, की ज्याची त्याची नजर आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीचं एक जे म्हणजे प्रस्तावना रुडाली या कविता संग्रहाला जी डॉक्टर संजय लोहकरे यांनी दिलेली आहे, त्या प्रस्तावनेमध्ये लोहकरे असं म्हणतात की नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना जरा विश्वासात घेऊन प्रश्न विचारा, म्हणजे ते खरा आदिवासी कोण हे सांगतील. त्यांना एकदा विचारा की नक्षलवाद्यांकडून तुम्हाला त्रास होतो का, नक्षलवाद्यांच्या योजना तुमच्यापर्यंत येतात का, सरकारी योजना येण्यात काही अडथळा होतो का, तुम्ही खूप मागासलेले आहात का. यापैकी एकाही प्रश्नावर ते तोंडातून ब्र काढणार नाहीत. पण त्यांना तुम्ही विचारले की इथला नक्षलवाद घालवण्याचा खरा उपाय काय, तर मग मात्र तुम्हाला उत्तर मिळेल
इथले समाजसेवक आणि NGO पहिल्यांदा हाकलून द्या, मग नक्षलवादाचे काय करायचे ते आम्ही आमची ठरवू. हे त्यांचे जे मत आहे ते आपल्याला म्हणजे पूर्णपणे म्हणजे तर्कनिष्ठ त्यांचे मत वाटत नाही या ठिकाणी, की याच्यामध्ये असेल सत्यता असेल की जे काही म्हणजे सगळ्या सामाजिक ज्या संघटना तिथे आजूबाजूला उभ्या झालेल्या आदिवासींचं उत्थानासाठी आम्ही कार्य करतो म्हणून म्हणणाऱ्या, किंवा ज्या स्वयंसेवी संघटना असेल, ज्या NGO असेल, म्हणजे जे काही समाजसेवक असेल आणि ज्या NGOच्या संघटना असेल, तर त्यांना आधी हाकला ते असं म्हणतात. आम्ही आदिवासींचं आधी म्हणजे नक्षलवाद्यांच्या प्रश्नाचं किंवा या नक्षल्यांचं आम्ही काय करायचं ते आम्ही आमचं ठरवू, नक्षलवाद्याचे काय करायचे हे आम्ही आमचे ठरवू. तर हेही म्हणणं परिपूर्ण तर्कनिष्ठ आहे असंही आपल्याला, सत्याचा हा एक भाग असावा, मी नाही असं म्हणत नाही, कारण शेवटी अनुभवाचा भाग हा श्रेष्ठ भाग असतो, अनुभव श्रेष्ठ असतो कारण तो त्याने घेतलेला असतो. तर अशा पद्धतीनं आपण असं पाहतो की एकीकडे आपल्याला बरेचदा असं दिसते की नक्षलवादी सगळ्यात म्हणजे जे नक्षली लोक आहेत त्या सगळ्याच लोकांकडून त्यांना त्रास होतो की नाही हा संभ्रम मग निर्माण होतो जर अशा पद्धतीचं वक्तव्य आपण डॉक्टर लोहकर यांचं विचारात घेतलं तर. आणि जे प्रश्न उपस्थित केलेले आहे वाहरू सोनवणे यांनी उपस्थित केलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे गंभीर प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं वाटते की याचा अर्थ आपण असं समजायचा का की नक्षलवाद्यांकडून आदिवासींना त्रास होत नाही किंवा त्यांची हत्या होत नाही, हे सत्य आपल्याला नाकारता येईल का? हे सत्य आपल्याला नाकारताच येणार नाही. नक्षलवाद्यांकडून आदिवासींना त्रास होतो, पोलिसांची गोळी जेवढा त्यांचा पाठलाग करते तेवढी नक्षलवाद्यांची गोळीही त्याचा पाठलाग करते, हे सत्य आपण नाकारू शकू का? मग केवळ त्या समाजसेवी संघटनांना आणि त्या सगळ्या स्वयंसेवी संघटनांना हाकलून दिलं म्हणजे यांचे प्रश्न सगळे सुटणार आहे का? मग भांडवलदार वर्गांकडून सेठ सावकारांकडून यांचं जे शोषण आहे तेही सुटणार आहे का? हेही प्रश्न उपस्थित होणारे आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येण्यासारखं आहे की ज्या काही स्वयंसेवी संघटना आहे किंवा आदिवासींच्या जे म्हणतात की आम्ही आदिवासींना त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या विकासासाठी आम्ही कार्य करत आहोत, तर सगळ्या संघटना जरी अशा उद्देशाने काम करणाऱ्या नसल्या तरी काही संघटना निश्चितच अशा असाव्या की त्या या मूलभूत प्रेरणेतून काम करणाऱ्या असाव्या. आपण सरसकट सगळ्यांना सारखं जबाबदार किंवा गृहीत धरू शकत नाही. याच्यामध्ये काही वास्तवता असेल, काही अवास्तवता असेल, हा भाग देखील आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मला या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय लोहकरांनी मांडलेली मतं सगळी नाकारायची आहे अशातला भाग नाही आहे. शेवटी त्यांचा तो अनुभव आहे, पण त्या अनुभवामध्ये सरसकट ते बरोबर आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपण ज्या नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या वाहरू सोनवणेंच्या कविता होत्या, ज्या समजून घेणं आपल्याला गरजेचं होतं, तर तो समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर राजकीय स्वरूपाच्या काही कविता आहे, 2-4 कविता आहे, राजकीय स्वरूपावर भाष्य करणाऱ्या कविता आहेत, त्या कविता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण असं पाहतो की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि या देशाचे संविधान स्वतंत्र देशाला लागू झाल्यानंतर जे काही सर्वसामान्य शोषित माणसं आहे, मग इथले भटके विमुक्त असेल, आदिवासी असेल, इथले दलित असेल, इथले आपण ज्याला असं म्हणू की ज्याला OBC म्हणू आपण त्याला, बॅकवर्ड जे काही ज्याला म्हटलं जातं, तर तो असेल, तर तो वर्ग असेल, इथला बहुजन समाज असेल असं आपण म्हणू, तर यांचं उत्थान होईल असं सगळ्यांना वाटत होतं की बाबा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जो तळागाळातला वर्ग आहे तो तळागाळातला वर्ग विकासाच्या प्रक्रियेमध्ये येईल. तो तळागाळातला वर्ग कुठेतरी इथले त्याला समानता मिळेल, त्याला स्वातंत्र्य मिळेल, तो स्वतःची प्रगती झपाट्याने करून कुठेतरी या विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होईल अशी एक अपेक्षा स्वातंत्र्याकडून आपल्याला होती. अशी एक अपेक्षा या देशाचं संविधान लागू झाल्यानंतर संविधानकर्त्यांना सुद्धा हीच अपेक्षा होती असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो. मात्र हे आजचं जर आपण वास्तव बघितलं तर खरंच आपल्याला दिसते का तसं? म्हणजे खरंच जे काही संविधानकर्त्यांचं जी काही म्हणजे काय म्हणू दूरदृष्टिकोन होता, इथला तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन होता,
इथल्या तळागाळातल्या माणसापर्यंत समता गेली पाहिजे, स्वातंत्र्य गेलं पाहिजे, हा दृष्टिकोन होता. त्याचं कल्याण झालं पाहिजे, त्याला विकासाच्या प्रवाहात आलं पाहिजे, हा दृष्टिकोन होता. तो खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचला का, असा जर आपण प्रश्न विचारला तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यापर्यंत हे काही गेलं नाही. हे फार खेदानं आपल्याला म्हणावं लागेल. जर आदिवासी वर्गाचा विचार केला आपण तर त्या वर्गापर्यंत हे फारसं गेलेलं नाही, ही वास्तवता आपल्याला मान्य करावी लागेल. आणि म्हणून आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो की आजही आदिवासींना त्यांच्या कष्टाला पुरेसा असा दाम मिळत नाही. अनेक प्रश्न त्यांचे निर्माण झालेले आहे. त्यांचे कुपोषणाचे प्रश्न आहे, त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहे, त्यांचे जीवन जगणं अनिश्चित आहे याबाबतचे प्रश्न आहे, त्यांचं भयावह दारिद्र्य आहे, त्यांचं अज्ञान आहे, त्यांच्यामध्ये निरक्षरता आहे, प्रचंड अंधश्रद्धा आहे. हे किती मूलभूत प्रश्न आहे. आणि हे मूलभूत प्रश्न सोडवणार म्हणजे आदिवासीमधले शिकलेले जे तरुण आहेत ते सोडवणार, त्यांच्यामध्ये जाऊन, किंवा स्वयंसेवी संघटना सोडवणार, शासन सोडवणार, कोण सोडवणार, हे प्रश्न कोण सोडवणार त्यांचे. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो की हे सर्वसामान्य जे आदिवासी लोक आहे, ते सर्वसामान्य आदिवासी लोक त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले पाहिजे, त्यांना सुखाची रोजीरोटी भेटली पाहिजे, किमान एवढ्या अपेक्षित ते आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. याविषयीचं जे पळवेकरांचं मत आहे ते महत्त्वाचं आहे. एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या हाती या देशाची व्यवस्था, सत्ता केंद्रित झाली, त्यांनी राष्ट्राच्या नवनिर्मितीच्या दिशेने आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील आमूलाग्र बदलांच्या दिशेने नव्या धोरणांच्या पूर्तीसाठी आपली धोरणे न राबवता भांडवली अधिसत्तेच्या प्रभावातच आपल्या कृती कार्यक्रम निश्चित केला आणि राबविला. परिणामी सर्वसामान्य किंवा सर्वहारा किंवा व्यवस्थेत दडपल्या गेलेल्या जनसमूहाच्या वाट्याला आलेल्या वास्तवात नवनव्या परिणामी बघा या ठिकाणी त्यांनी असं काय म्हटलेलं आहे, परिणामी सर्वसामान्य किंवा सर्वहारा किंवा व्यवस्थेत दडपल्या गेलेल्या जनसमूहाच्या वाट्याला आलेल्या वास्तवात नवनव्या रूपातील जीवनाची नाकेबंदी आणि कोंडमारा होण्याची प्रक्रिया थांबू शकली नाही. ती तशीच सुरू राहिली, तिची रूपे तेवढी बदलत गेली. म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर देखील संविधान लागू झाल्यानंतर देखील ही सत्ता कोणाच्या हातात आहे, सत्तेची सूत्र कोणाच्या हातात आहे. म्हणजे संविधान जरी या देशामधलं असलं तरी संविधान प्रामाणिकपणे राबवणारे हात सत्ताधारी आहेत का, की खरंच सर्वसामान्य जनतेचं संविधानाच्या माध्यमातून भलं झालं पाहिजे, संविधानाच्या तरतुदीच्या माध्यमातून भलं झालं पाहिजे असं वाटणारं, अशी तळमळ वाटणारं खरंच या देशातल्या सत्ता आहेत का, या देशातलं शासन आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निश्चितच आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचं उत्तर हे अत्यंत असमाधानकारक उत्तर आहे की देशाची शासन व्यवस्था कोणत्याही पक्षाच्या हाती जाऊ द्या, आपल्याला पक्षाशी घेणं देणं नाही आहे, पण सर्वसामान्य माणसाचं कल्याण होत नाही. भांडवलदार वर्गाचं हित जोपासणारी जर इथली शासकीय यंत्रणा असेल, जर इथला सत्ताधारी पक्ष असेल, तर पक्ष कोणताही असू द्या, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये, सर्वसामान्य शोषितांच्या जीवनामध्ये आनंद येणार नाही. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा देखील भागवल्या जाणार नाही. मग आम्ही काय अपेक्षित काय करायचं. आणि सांगायला जाते की संविधानानं काय केलं, संविधान राबवणाऱ्यांनी काय केलं, हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. संविधानानं जे करायचं ते केलं, सर्वसामान्य माणसाला जे द्यायचं ते दिलं, परंतु या ठिकाणी संविधान राबवणारे जे सत्तेचे हात असतात ते खरंच प्रामाणिकपणे संविधान राबवतात का, हा प्रश्न आपण विचारात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून ही वास्तवता आपण नाकारू शकत नाही. वाहरू सोनवणेंची जी पाण्याच्या पाऊस नावाची कविता आहे, लोकशाही नावाची कविता आहे, हे कलम नावाची कविता असू द्या किंवा सत्ता नावाच्या कविता असू द्या, ज्या अतिशय महत्त्वाच्या लोकशाहीवर प्रकाश टाकणाऱ्या, म्हणजे राजकीय स्वरूपावर प्रकाश टाकणाऱ्या कविता आहे. म्हणजे एक कविता आहे जे म्हणजे उपोषण नावाची कविता आहे, वाहरू सोनवणे यांची उपोषण नावाची कविता आहे.
त्या कवितेमध्ये जे अण्णा हजारेंचं व्यक्तिमत्व आहे की अण्णा हजारे स्वतःला गांधीवादाचा प्रभाव असलेलं व्यक्तिमत्व मानलं जातं. गांधीवादाचा प्रभाव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मान्यता दिली जाते. माहितीचा अधिकार ही मोहीम राबविल्यानंतर माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे, तर माहितीच्या अधिकाराच्या कायद्याने सर्वसामान्य जनतेचा असा संभ्रम निर्माण झाला की आता या देशातला भ्रष्टाचार थांबेल. आता या माहितीच्या अधिकाराखाली कोणी कोणी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची आपल्याला चौकशी करता येईल, असं एक संभ्रम भारतीय जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तरी निर्माण झाला. आणि मग वरच्या पातळीवर जे काही भ्रष्टाचार करणारे राजकीय नेते आहे त्या नेत्यांच्या विरोधामध्ये माहितीचा अधिकार टाकलेला आहे का? ते भ्रष्टाचारी नेते पकडले गेलेले आहेत का? कोणी कोणी किती किती कोटी अरबोंचा भ्रष्टाचार केलेला आहे हे आमच्या अण्णा हजारेंच्या माहितीच्या अधिकाराखाली माहीत झालं का? तर याचे उत्तर फार असमाधानकारक आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. याचे उत्तर जर समाधानकारक असेल तर मग विजय माल्याचं काय, किंवा मग जो काही राहुल चोक्सी आहे त्याचं काय, मग ज्याने एवढे म्हणजे काय म्हणू करोडोचं गबन केलं आणि या देशाचा विश्वासघात करून ते पळून गेले. इथल्या भांडवलदार वर्गाने इथल्या शासनाने त्यांच्या विरोधात काय केलं हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे साधारण स्तरावरच तो माहितीचा अधिकार राबला गेला आणि त्याच्यामध्ये काही बाबा म्हणजे आपण असं पाहतो की जे व्हायला पाहिजे भ्रष्टाचार उघड करण्याचा जर उद्देश असला तर तो फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं फलित आपल्याला दिसत नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून या भ्रष्टाचाराला दिल्लीपासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत या देश भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी अण्णा हजारेंनी उपोषण केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग या उपोषणाचा आणि बाबा सर्वसामान्य आदिवासीचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं सहज आहे, स्वाभाविक आहे की मॅडम अण्णा हजारेंच्या उपोषणाशी आदिवासींचा काय संबंध आहे? संबंध आहे मित्रांनो की अण्णा हजारे उपोषणाला बसले आणि त्या उपोषणाला बसले असताना तिथे जेवण मिळाले आणि हे आदिवासींना कळाले आणि त्यांना आनंद वाटला, चला आपल्या एक दिवसाच्या जेवणाचा प्रश्न सुटला. त्याच्यावर भाष्य करणारं बघा कवीच्या शब्दामध्ये कवी काय म्हणतो की अण्णा हजारे उपोषणाला बसले, तिथं म्हणे हजारोंना जेवण मिळाले, ऐकून कुपोषित मुले सुखावली आणि म्हणाली करा उपोषण बंधूंनो, करा उपोषण, हम तुम्हारे साथ. बघा उपरोध किती ठासून भरलेला आहे. म्हणजे मला वाहरू सोनवणेंच्या कवितेचा उपरोध हा एक फार मोठं वैशिष्ट्य वाटतं. मी मागच्याही भागाला म्हटलेली आहे की वाहरू सोनवणे यांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य आहे की उपरोध त्यांच्या कवितेमध्ये तीव्र पातळीवर आपल्याला जाणवणारा आहे. आणि म्हणून ती तीव्रता, ती कवितेची तीव्रता, ती कवितेतलं भीषण वास्तव आपल्या पुढे येते असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर या संपूर्ण कवितेमध्ये उपरोध ठासून भरलेला आहे. या उपोषणाच्या निमित्ताने या देशाच्या भ्रष्टाचाराचं चांगभलं होईल की नाही हे माहिती नाही आहे, मात्र एका वेळेचे जेवण मिळून आदिवासी म्हणजे एका वेळेचे जेवण मिळेल आपल्याला याचा आनंद मात्र आदिवासींना वाटला, कुपोषित मुलांना वाटला आदिवासींच्या. आणि त्यांनी त्या उपोषणाला भुकेपोटी म्हणा दिलासा दिला, भुकेपोटी त्यांना पाठिंबा दिला की करा बंधूंनो उपोषण करा, अजून रोज आम्हाला असंच जेवण तुम्ही इथे द्या, आमचा पाठिंबा आहे, तुमचं उपोषण असंच चालू, असा आमचा पाठिंबा आहे. किती भयावह म्हणजे सत्यता आहे या कवितेतून की कुपोषित मुलांचं जीवन उपोषण करणाऱ्या लोकांच्या त्या जेवणावर असावं. कुपोषित मुलांचं जीवन हे भयावहता आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकट करताना आपल्याला वाहरू सोनवणे दिसतात. वाहरू सोनवणेची पाण्याचा पाऊच नावाची कविता आहे, ती देखील कविता अतिशय महत्त्वाची कविता आहे. त्या कवितेमध्ये देखील वाहरू सोनवणेंनी त्या कवितेमध्ये देखील म्हणजे आज जे काही पाणी आहे तर पाण्याचं अतिशय मूलभूत गरज ही पाणी
ही मूलभूत गरज आहे मानवांची असं आपल्याला म्हणता येईल. मला कळत नाही की अन्न वस्त्र निवाराच ह्याच मूलभूत गरजा सांगितल्या जातात बरेचदा. पाणी ही देखील त्याच्यापैकी अतिशय मूलभूत गरज आहे. एवढंच की अन्न मिळवण्या इतका संघर्ष आपल्याला पाणी मिळवताना करावा लागत नाही. आपण असं म्हणावं तर मग ग्रामीण भागामध्ये जो अतिशय म्हणजे 5-5, 6-6 किलोमीटर 15-15 किलोमीटरचा प्रवास करून पायी प्रवास करून त्यांनी हंडाभर कळशीभर पाणी आणतात, तेव्हा पाणी देखील त्यांच्यासाठी किती कठीण आहे. अन्न मिळवण्यासाठी जे त्रास त्यांना सहन करावा लागतो, तोच त्रास त्यांना पाणी मिळवण्यासाठी देखील सहन करावा लागतो. ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून परंतु आदिवासी समाज, आदिवासी लोक या पाण्यावर आपला मालकी हक्क सांगत. म्हणजे प्रस्तावनेमध्ये वाहरू सोनवणेंची जो रुडाली कविता संग्रह आहे त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर संजय लोहकरे यांनी फार महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे. ते असं म्हणतात की या पाण्यावर आदिवासी आपला अजिबात हक्क सांगत नाही. वाड्यापोड्यामध्ये तुम्ही कोणाच्याही घरी जा, तिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना पाणी जर मागितलं तर ती बाई तुम्हाला म्हणजे थांबा म्हणेल आणि चटकन जो मातीचा घडा आहे तो घेऊन ती नदीवर जाईल, नदीवरून तो हंडा भरून आणेल आणि नंतर तुम्हाला ती पोटभर पाणी पाजेल. म्हणजे ते पाण्याची साठवणूक देखील करत नाही, पाण्याची ती साठवणूक करत नाही. आदिवासी माणसाला तहान लागली तर तो म्हणजे नदीवर नाल्यावर पळत जायचा आणि पाणी पिऊन यायचा. लक्षात घ्या. म्हणजे आत्ताची जरी त्यांची तशी संस्कृती नसेल पण ती संस्कृती होती आदिवासीमध्ये, एवढं आपल्याला समजून घ्यावं लागेल. नदीकाठी राहणारे जे आदिवासी असेल कदाचित आजही त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचं जगणं असावं, त्यांचं जीवन तशा पद्धतीचं असावं हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून म्हणजे पाणी जर आपण जो ज्याला विहिरात छापणं म्हणू ना, नदीच्या बाजूला आपण जो झरा म्हणतो तो विहिरात छापतो खोल खड्डा करून, तर ते पाणी बरेचदा थोडंसं गढूळ असतं. त्या गढूळ पाण्याला शुद्ध करण्यासाठी सुद्धा त्यांनी जे काही साबर नावाचं झाड आहे, साबर काटे नावाचं झाड आहे, त्या झाडातून चीक निघणारा असतो. त्या चिकाचे 2-4 थेंब जरी त्या पाण्यामध्ये टाकले तर ते पाणी शुद्ध होऊन जातं. म्हणजे डॉक्टर लोहकरे यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला हा भाग सांगितला महत्त्वाचा, की माझी आजी सांगायची की त्याच्यामुळे ते पाणी शुद्ध व्हायचं, पाणी नितळ व्हायचं. आणि अशी नितळ मनं आदिवासींची असली पाहिजे असं तिचं म्हणणं असायचं. अशी नितळ गाणी आदिवासींची असली पाहिजे, त्या नितळ पाण्यासारखी, असं त्यांच्या आजीचं म्हणणं होतं. तर ही संस्कृती देखील त्यांच्या संस्कृतीतला काही भाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण त्याला कालबाह्य म्हणूच शकत नाही. त्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टीला आपण कालबाह्य म्हणूच शकत नाही. पण त्या माध्यमातून सगळ्या संस्कृतीचंच केवळ गुणगान करत राहायचं हा भाग देखील योग्य होणार नाही असंही आपल्याला म्हणावं लागेल. परंतु या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल त्या आदिवासींना हे किती धक्कादायक असेल की बाबा पाणी विकल्या जातं. ज्या पाण्यावर आदिवासी आपला मालकी हक्क सांगत नाही त्याच्यावर मालकी हक्क मात्र भांडवलदार वर्ग सांगतो ना, त्याच्यावर मालकी हक्क मात्र व्यापारी वर्ग सांगतो ना. त्यांनी पाणी बॉटल बंद केलेलं आहे आणि ते विक्रीला काढलेलं आहे. आणि ज्याच्याजवळ पैसा आहे त्यांनी विकत घ्यावं, पैशाच्या दमवर, पैशाच्या जोरावर त्यांनी पाणी विकत घ्यावं. आणि हे पाणी विकत घेण्याची धमक पैसेवाल्यांजवळ आहे. सर्वसामान्य माणसांजवळ पाणी विकत घेण्याची धमक नाही आहे, ती पैसेवाल्यांजवळ धमक आहे. आणि म्हणून हा समग्र भाग अतिशय महत्त्वाचा आपण समजून घ्यावा अशा पद्धतीचा तो भाग आहे. तर आज पाणी ही नैसर्गिक बाब जी आहे, जी भांडवलदारांच्या हातातील व्यवसायाचा केंद्रबिंदू झालेला आपल्याला दिसून येणार आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शुद्ध पाणी विकत घ्यायचे. पाणी आज फुकट मिळत नाही, वास्तवता आहे. पाण्याचा पाऊच नावाच्या कवितेमध्ये ज्यांनी कधी आयुष्यात पाणी विकत घ्यावे लागले नाही, पाणी विकत घ्यावे लागणार हा स्वप्नातही कधी विचार केला नाही, त्यांच्यासाठी ही फार मोठी धक्कादायक गोष्ट आहे. जाती, धर्म, विटाळ, पेंड या कचाट्यातून आज पाणी भांडवलवाद्यांच्या हातामध्ये गेलेलं आहे. एकेकाळी पाणी विटाळल्या जायचं, हां, पाण्याला धर्म असायचा, पाणी विटाळल्या जायचं. कोणी शिवलं तर कोणाच्या शिवण्यानं पाणी विटाळते. नदीवरही वेगवेगळे पेंड असायचे, महार पेंड, भोई पेंड, हां, कुंभार पेंड ठरवलेले. म्हणजे त्या पेंडावरच
जायचं आणि आपण धुणं धुवायचं, त्या समूहातल्या लोकांनी वापस यायचं. म्हणजे कुंभार पेंडावर धुणं धुणाऱ्या कुंभार लोकांना आपल्या हलक्या आपल्यापेक्षा हलके जे भोई आहे त्यांच्या पेंडावर जाऊन ती धुणं धुवायची नाही. आणि जो पाटलांचा पेंड आहे नदीवरचा त्याच्यावरही त्यांना जाता यायचं नाही. कारण जाती व्यवस्थेचं दृढीकरण कसं झालं ग्रामीण भागामध्ये, हा त्याचा अस्सल नमुना. आणि म्हणून यांच्या तावडीतूनच पाणी सुटलं आणि भांडवलवाद्यांच्या हातामध्ये ते पाणी काय झालं, भांडवलवाद्यांच्या हातामध्ये केंद्रित झालं आणि त्यांनी पाणी विकायला काढलं. कवी या संदर्भात असं म्हणतो की ज्यांच्याकडे पैसे त्यालाच मिळेल पाणी, जीवन पैसेवाल्यांच्या हाती. की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच मिळेल आज पाणी, आणि हे जीवनच पैसेवाल्यांच्या हाती झालेलं आहे. कारण पाणी हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे. तृष्णा पुष्कळ लागली तर माणूस पाण्याशिवाय राहू शकत नाही, पाणी पियावंच लागेल त्याला. आणि म्हणून हे म्हणजे हे जे जीवन आहे ते म्हणजे कोणाच्या हाती झालेलं आहे, पैसेवाल्यांच्या हाती झाले. पैसाचा व्यवहार करणारे जो व्यापारी वर्ग आहे त्यांच्या हाती आज पाणी हे जीवन केंद्रित झालेलं आहे. तहान लागली का पैसे मोजान पाणी पी. तर अशा पद्धतीचा संदर्भ. तर आपण आज हे असं बघतो की सत्ता हा जो विषय आहे, राजकारण हा जो विषय आहे, सत्ता हा जो विषय आहे तो सर्वसामान्याच्या दृष्टीने अत्यंत गलिच्छ व बरबटलेला विषय झाला आहे. चांगल्या माणसाने सत्तेच्या आणि राजकारणाच्या नादी लागू नये असा भ्रम वारंवार पसरविला जातो. तो सामान्य वर्गाने त्याच्यापासून दूर राहावा म्हणून पसरविला जातो. प्रामाणिक माणसांसाठी राजकारण आहे असं कधीही तुम्हाला सांगण्यात येणार नाही. हां, तुम्ही सामान्य माणसांनी प्रामाणिक आहात, तुम्ही त्याच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. तुमचं आयुष्य वेगळं आहे, तुम्ही ते जगलं पाहिजे. परंतु काही खास लोकांसाठी जसं काही राजकारण आहे अशा पद्धतीचा कांगावा केला जातो. तर असा भ्रम निर्माण केला जातो की सर्वसामान्य माणसाने राजकारणाच्या नादी लागू नये वगैरे वगैरे. म्हणून जणू राजकारणात भ्रष्ट, देशबुडवे, पैसा, खुर्ची याचा मोह बाळगणारे आणि याच्यासाठी वाटेल ते करणारे, वाटेल त्या पायरीला पोहोचणारे जे लोक आहे त्याचीच वर्णी राजकारणात लागते की काय, अशा पद्धतीची शंका निश्चितच आपल्यासारख्या कित्येकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. राजकारणासाठी सत्तेच्या लालसेपोटी काय काय होते या देशामध्ये हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही एम एचे विद्यार्थी आहात, तुम्ही सुज्ञ आहात, प्रसारमाध्यमं तुम्ही बघता, बातम्या वर्तमानपत्रातून वाचता किंवा दूरदर्शनवरच्या बातम्या म्हणा किंवा विविध वाहिन्यांवरच्या बातम्या म्हणा, तुम्ही त्या संदर्भात ऐकता, तुम्हाला कळतं. आणि म्हणून एक प्रकारचं असं वाटतं की आधी पैसे लावा मग पैसा कमवा, असा एक प्रकारचा व्यावसायिक फंडा राजकारणाचा लोकांनी केलेला आपल्याला दिसून येणारा आहे. सत्ता या कवितेमध्ये कवी असं म्हणतात की सत्ता म्हणजे पैसे खाण्याची सनद. कुठूनही येऊ, कशीही येऊ, सत्तेत पैसा आहे. गाडी, बंगला, सत्तेवर नजर ठेवून समाजसेवेचे व्रत घेतात आणि सत्तेला हपापतात. वेळप्रसंगी ते सत्तेसाठी जीवही देतात, पक्षही सोडतात. तत्व आणि सत्वाची बातच नाही. सत्तेसाठी लाचार होतात, गाढवाचेही पाय धरतात. तर बाबा असं आहे ही सत्ता. फार फार भयानक आहे हे सत्तेचं राजकारण. ही वास्तवता आपण मान्यच करतो. पण कोणी केलं हे भयानक राजकारण? कोणी केलं सत्तेचं? आम्ही निवडून कोणाला देतो? म्हणजे आम्ही खरंच भ्रष्ट, देशबुडवे, सत्तेसाठी हापापलेले, कोणत्याही पायरीवर सत्तेसाठी उतरणारे या लोकांना आम्ही निवडून देतो का? प्रश्न आहे ना हा. जर आम्ही व्यवस्थेच्या नावाने राजकीय व्यवस्थेच्या नावाने बोंबा मारत असू, राजकारणामध्ये जाणारे जे लोक आहे, जे आपण निवडून दिलेले लोक आहे त्यांच्याच नावाने बोंबा मारत असू, तर आम्हीच आहो ना त्यांना निवडून देणार. मग आमचा विवेक तिथे पणाला लागतो, आमचा दृष्टिकोन तिथे पणाला लागतो. आणि असं खेदानं म्हणावं लागतं की या देशामध्ये आम्ही कशी द्यावी, मतदान कसं झालं पाहिजे याच्या जाणीव जागृतीचे कार्यक्रमच होत नाही. तुम्ही कोणाला मतदान केलं पाहिजे हो, कशाच्या भरोशावर मतदान केलं पाहिजे याच्याविषयी जाणीव जागृतीचे काही कार्यक्रम होतात?
तुम्हाला सचेत केलं जातं, त्याच्याविषयी चर्चा होते की माणसाची नीतिमत्ता कशी असली पाहिजे, त्यानं आतापर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी काय काय कामं केले, त्या भरोशावर तुम्ही त्या माणसाला मत द्या, याची चर्चा होते नाही. मतदार म्हणजे जो आपण उमेदवार आहे निवडणुकीला उभा राहिलेला, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, किंवा मग आपण असं म्हणू की त्याची भाषा कोणती आहे, भाषेच्याही स्वरूपामध्ये तो कोणत्या क्षेत्राचा उमेदवार आहे, याच भरोश्यावर आम्ही इतक्या वर्षापासून जर मतदान करत असून हाच आमचा क्रायटेरिया असेल तर आम्ही क्रायटेरिया बदलवला पाहिजे. या देशाचं जर आम्हाला भलं करायचं असेल, या देशाचे आम्ही स्वतंत्र नागरिक आहोत आणि स्वतंत्र नागरिकाला स्वतंत्र मेंदूसुद्धा आहे आणि त्या मेंदूचा त्यांनी वापर केला पाहिजे. जेव्हा एखाद्या उमेदवाराला ते मतं देतात तेव्हा जात धर्मापासून मुक्त होऊन त्याने तटस्थ पद्धतीने त्या माणसाच्या कार्याचा विचार करून त्याने मतदान केलं पाहिजे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं असं आपल्याला प्रामाणिकपणे. परंतु या ठिकाणी मात्र जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण होतं हे आपण नाकारू शकत नाही, ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये राजकारणाची ही अवस्था आणि त्याला जर कोंडी फोडायची असेल तर एवढं मात्र म्हणू शकते की चांगली माणसं राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे. चांगली माणसं राजकारणामध्ये येऊ दिल्या जात नाही, अटकाव होतं. त्या चांगल्या माणसाजवळ बरेचदा पैसाही नसतात लावण्यासाठी. आजकाल साध्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची असेल तर माणसाला पैसे खर्च करावे लागतात. मग एवढा पैसा कुठून, एवढी फंडिंग कुठून उभी करायची, प्रश्न आहे ना. आणि म्हणून आपण असं पाहतो की चांगली माणसं राजकारणामध्ये गेली पाहिजे जर ही कोंडी फोडायची असेल तर. सध्याच्या घडीला लोकशाही भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी जिवंत ठेवली आहे का, असा प्रश्न आहे. म्हणजे खरंच प्रश्न आहे की या भ्रष्ट राजकारणी लोकांनी, या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी लोकशाही जिवंत ठेवलेली आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकशाहीचे जे 4 खांब आहे, पहिला खांब आहे लोकसभा विधिमंडळ, दुसरा खांब आहे न्यायपालिका, तिसरा खांब आहे प्रशासन व्यवस्था आणि चौथा खांब आहे इथलं प्रसारमाध्यम. तर हे 4 खांब जे आहे लोकशाहीचे ते आज खरंच जिवंत आहे का? आपल्याला असं वाटत नाही का की ही म्हणजे सद्यस्थिती पाहता म्हणजे एक भयावह शंका मनामध्ये निर्माण होते, एक भीती निर्माण होते. म्हणजे माझ्या तरी संदर्भात की मला एक फार मोठी भीती वाटते, एक शंका निर्माण होते की शासकीय व सत्तेच्या नियंत्रणात लोकशाहीचे 4ही घटक वावरत आहे की काय, ही शंका वाटायला लागली. जर सद्यस्थितीतील अनेक घटना ज्या समाजामध्ये घडत आहे की म्हणजे अगदी आपण असं पाहतो की न्यायदान करणारी जी न्यायपालिका असेल त्या न्यायपालिकेतलेच जज मंडळी बाहेर येऊन अशा पद्धतीचं विधान करत असेल की हा देश म्हणजे न्यायपालिका सुरक्षित नाही आहे असं विधान करत असेल, त्याच्यातून डॉक्टर लोहियासारख्या माणसांची म्हणजे त्याने आत्महत्या केली का त्याची जीवे मारून हत्या केली असे संदर्भ घडत असेल तर खरंच हा खांब मजबूत आहे का, हा खांब खऱ्या अर्थानं म्हणजे तटस्थपणे कार्य करत आहे का न्यायदानाचा, हा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये निर्माण होतो. माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलीच्या मनामध्ये निर्माण होतो. तर मला असं वाटते की सद्यस्थितीमध्ये एवढी भयावह अवस्था निर्माण झालेली आहे की सत्तेच्या आणि शासनाच्या नियंत्रणामध्ये लोकशाहीचे हे 4ही खांब वावरत आहे की काय, कार्य करत आहे की काय. अपवाद सोडा, अपवाद म्हणजे जी माणसं असतात की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी माणसं असतात, परंतु ही जी शंका आहे, ही जी भीती आहे, ती भीती अनाठायी नाही आहे. ज्या घटना घडत आहे, जे होत आहे घडामोडी, जी उलथापालथ होत आहे समाज जीवनामध्ये, याच्यावरूनच आमच्यासारख्यांच्या मनामध्ये हे भय निर्माण झालेलं आहे, ही भीती निर्माण झालेली आहे. आणि जर तुम्ही प्रसारमाध्यमं जर बघितली, वर्तमानपत्र असू द्या किंवा वेगवेगळ्या वाहिन्या असू द्या, तर याच्यावरून प्रसारमाध्यमं विकल्या गेलेली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील माझ्यासारख्यांच्या मनामध्ये, माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो की प्रसारमाध्यमं भाडोत्री झालेली आहे का,
प्रसारमाध्यमं विकल्या गेलेली आहे का? सर्वसामान्य माणसाच्या संदर्भामध्ये आवाज कुठे गेला त्यांचा? कोणत्याही वाहिन्यावर पहा तुम्ही, गळे फाडून ओरडणारे, आपली भूमिका मांडणारे जे आहे, म्हणजे जे काही पत्रकार आहे, ते पत्रकार कोणत्या मानसिकतेने बोलत आहे, बोलविता धन कोणी आहे, बोलविता धणी कोण आहे, हे आपल्याला चांगलं ओळखता येतं. आणि म्हणून ती विकल्या गेलेली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि या देशामध्ये संविधानकर्त्याने एक मत एक मूल्य या धर्तीवर लोकशाहीत याचा वापर जनतेने विवेकाने करावा हे भान दिलं. पण आज हे भान आपल्याला आहे का? आहे का हे भान आपल्याला? तर त्याचं उत्तर नाही असंच आपल्याला द्यावं लागेल. जाती धर्माच्या, गटाच्या, वर्गाच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन आम्ही मताचा विचार करत नाही, हे सत्य आम्ही नाकारू शकत नाही. लोकशाही नावाच्या कवितेमध्ये कवी असं म्हणतात की मतदान म्हणजे मतांचे दान, दानाचे भान म्हणजे लोकशाही. लोकशाही म्हणजे वेश्या व्यवसाय नाही. कोणीही यावे, पैसे मोजावे आणि भोगून घ्यावे. सबळांनी दुर्बलांवर बळजबरी करणे म्हणजे बलात्कार. लोकशाही रडत आहे, हे बदमाश लोकशाहीची हत्या करून म्हणतील लोकशाहीने आत्महत्या केली. अशी भयावह अवस्था आहे की कवी काय म्हणतो, मतदान म्हणजे मतांचे दान. मतदान करणे म्हणजे आपल्या मताचं, आपल्या मूल्याचं आपण दान देऊ. मताचं दान आहे. आणि हे मताचं दान म्हणजे एक मत एक मूल्य, हे जे काही मूल्य आहे, या तुमच्या प्रत्येकाच्या मताला मूल्य आहे की त्या मूल्यावर या देशाचं प्रतिनिधित्व करणारा, या देशाला वळण देणारा माणूस आम्ही निवडून देत आहोत. एवढं मूल्य या मताला आहे. आणि हे दानाचं भान कोणाला मत दिलं पाहिजे, कोण्या माणसाला आम्ही मत दिलं पाहिजे? आपणच मणक्याचं म्हणून मत दिलं पाहिजे, हमारा ही आदमी है म्हणून मत दिलं पाहिजे का भाई देना ही पडेगा, हां, क्योंकि आमची भाषा बोलणारा माणूस आहे म्हणून आम्ही मत दिलं पाहिजे, आमच्या वर्गाचा माणूस आहे म्हणून मत दिलं पाहिजे? कोणते निकष लावले पाहिजे मत देताना? त्या माणसाचं काम बघितलं पाहिजे. तो माणूस कायमस्वरूपी चांगलं काम जनतेसाठी करेल याचं काहीतरी म्हणजे याचं काही आहे की नाही, की तो माणूस म्हणजे आपण बघतो, म्हणजे फार मोठी गमतीची गोष्ट आहे बरं का, फार मोठी विसंगती आहे की कोणताही मंत्री, कोणतेही राजकीय नेते जेव्हा सत्तासूत्र स्वीकारतात तेव्हा या देशाच्या संविधानाची शपथ घेतात. याच्यापेक्षा काय अजून म्हणजे खेदाची गोष्ट अजून काय आहे? या देशाच्या संविधानाची शपथ घेतात की आम्ही संविधानाला बांधील राहू, आम्ही जनतेच्या कार्याला बांधील राहू. पाळतात का ती शपथ पाळतात का ते? शपथीपुरतंच त्यांना ते भान असतं. शपथ घेतल्याबरोबर विसरतात ते. काही घेणं देणं नसते त्या शपथीशी. नाहीतर या देशाचं कधीच चांगलं झालं असतं जर एवढं भान इथल्या शासकीय किंवा इथल्या राजकारणी लोकांना जर असतं तर. लोकशाही म्हणजे वेश्या नाही असं म्हटलेलं. म्हणजे आजकाल लोकशाहीला वेश्या करून टाकलेलं आहे त्या सत्ताधारी लोकांनी, की कोणीही पैसे द्यावे आणि उपभोग घ्यावा त्या गणिकेचा. एवढ्या खालच्या पातळीवर या सत्ताधारी लोकांनी लोकशाहीला आणून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आपण वारंवार असं म्हणतो की सबळांनी दुर्बलावर म्हणजे दुर्बलावर बळजबरी करणं म्हणजे बलात्कार. ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, पॉवर आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, त्यांनी दुबळ्या लोकांवर बळजबरी करणे म्हणजे तो बलात्कार आहे. बलाचा वापर करून केलेला, बलाचा वापर करून, ताकदीचा वापर करून जो बलात्कार होतो, तर तो बलात्कार दुर्बलावर वारंवार होतो. आणि हे म्हणजे हे जे राजकीय यंत्रणा आहे, हे जे काही सत्ताधारी लोक आहेत, ते वारंवार अशा पद्धतीनं करतात. आणि म्हणून हे लोक काय करते, म्हणजे हे लोक काय करेल, लोकशाही रडत आहे असं म्हटलेलं आहे. आणि हे बदमाश लोक काय करेल, लोकशाहीचीच हत्या करायला निघालेली आहे. अगदी बरोबर आहे. हे राजकारणी लोक, हे बदमाश लोक लोकशाहीचीच हत्या करायला निघालेली आहे. आणि हे लोक लोकशाहीची हत्या करेल आणि काय म्हणेल, लोकशाहीनेच आत्महत्या केली. तर म्हणजे उपरोधी या कवितेमध्ये देखील आहे. तर अतिशय एक म्हणजे अतिशय गांभीर्य
एक मत या एक मूल्य याचं गांभीर्य जरी कवीला आहे, कवीने कवितेतून मांडलेलं आहे, पण या देशाचं वास्तव आम्ही नाकारू शकत नाही की आम्ही जात धर्म बघून मतदान करतो, ही वास्तवता आम्हाला नाकारता येणार नाही. तर शेवटी कवीने सांगितलेलं आहे की मताचा सौदा करू नका वगैरे. मात्र पैशाने मतं विकत घेतल्या जातात हे काही आता तर जनरली सगळ्यांना माहिती आहे की मतं विकल्या जातात, मतं विकत घेतल्या जातात, सरेआम मतं विकत घेतल्या जातात. तुम्हाला ब्लँकेटं पुरवली जातात, तुम्हाला पाव म्हणजे काय म्हणू आपण त्याला, तुम्ही दारू पित असेल तर तुम्हाला पांढरीचे जे पव्वे आहेत ते पुरवल्या जातात, तुम्हाला मटण पुरवल्या जाते, तुम्हाला साडीचोळी पुरवल्या जाते, हां तुम्हाला पैसाही दिला जातो. जाहीर करून बरं का, याच्यात लपवाछपवी नाही. फक्त तुमची मतं आमच्या पक्षाला द्या, फक्त तुमची मतं आमच्या उमेदवाराला द्या. याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते हो? याच्यावर कोणताच निर्बंध नाही आहे, आचारसंहिता सुरुवातीपासून नाही आहे याच्यावर. फक्त ती लागू झाली की मग तुम्हाला काही करता येणार नाही, प्रचार वगैरे करता येणार नाही. प्रचाराच्या नावाखाली तुम्हाला सगळे नागुंदी कारभार करता येईल. याच्यावर कोणाचा चाप आहे का? आहे याच्यावर शासनाचा चाप की प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे. याच्यावर आपण जास्त बोलू नाही, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कवी जे म्हणतो फार सुंदर, कवीने आपली भूमिका मांडलेली आहे या संदर्भामध्ये, आपली स्वतःची भूमिका काय असली पाहिजे. हे कलम या हिंदी कवितेमध्ये कवी असं म्हणतात कि हे कलम मुझे उस दिशा में मत मोड़ जहाँ खुशामद के बैनर्स टंगे हो, व्यक्तिवाद की महिमा पनपती हो, मुझे डर नहीं उस दिशा में चलो जहाँ मुक्ति की हवा चलती हो, प्रेम विश्वास के फूल खिलते. बघा अतिशय सुंदर स्वतःची माझी काय भूमिका आहे. तर कवी असं म्हणतो की हे कलम मुझे उस दिशा में मत मोड़, स्वतःच्या लेखणीला उद्देशून असं म्हणतात की माझी लेखणी त्या दिशेने वळलीच नाही पाहिजे. कोणत्या दिशेने? जहा खुशामत के बॅनर्स टंगे हो, खुशामत करणे, कोणाची हाजी करणे, हां कोणाची चमचीगिरी करणे साध्या भाषेमध्ये, हां तर तसे बॅनर्स टांगलेले आहे, अशा दिशेकडे मला नको वळवू, माझ्यावर कोणी वेळ नको येऊ देऊ की मी कोणाची खुशामत करावी. व्यक्तिवाद की महिमा पणपती हो, जिथे व्यक्तिवादाला महत्त्व दिलं जातं, व्यक्तीचीच पूजा केली जाते, व्यक्तिवादालाच महत्त्व दिलं जातं. आणि बाबा या लोकशाहीमध्ये तर भयंकर भीतीची सूचना बाबासाहेबांनी सांगितली होती की व्यक्तिवादाची म्हणजे आमच्या देशाला फार खोड आहे माणसाची पूजा करण्याची, आणि लोकशाहीमध्ये तर ती फार भयंकर गोष्ट घडणारी आहे. व्यक्तिवादाला, व्यक्तिपूजेला जर आम्ही महत्त्व दिलं तर राजकारणामध्ये भयावह काहीतरी घडून येईल त्याच्या माध्यमातून. आणि आज आम्ही बघतो ते राजकारणामध्येही व्यक्तीची पूजा होताना आम्ही पाहतो. म्हणजे हे म्हणावं, गणिमत म्हणावं की त्या राजकारणी लोकांची मंदिरं नाही बांधली. तसं अण्णा हजारेंच्या मंदिर बांधण्याचा प्रयोग तिकडं झालेलाच आहे. काय बोलावं अशा गोष्टीवरून, काय बोलावं आपण? कुठे चाललेली आहे या देशातल्या लोकांची मानसिकता? आम्हाला मेंदू आहे, आम्ही करतो का त्या मेंदूचा वापर? म्हणजे काहीतरी आम्ही प्राण्यापेक्षा वेगळे आहो, आम्हाला विवेक आहे, आम्हाला विचार आहे, याचं कुठेच काहीच आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे म्हटलेलं आहे की व्यक्तिवाद की जहाँ महिमा पनपती हो, मुझे डर नहीं उस दिशा में चलते. मला जिथे भीती वाटत नाही त्या दिशेकडे आपण वळ. या दिशेनं जायला मला भीती वाटते, माझ्या लेखणीला भीती वाटते, माझ्या लेखणीने या दिशेकडे मला वळवू नये असं कवी म्हणतो. आणि अशा दिशेकडं वळवावं की जहा मुक्ती की हवा चलती, म्हणजे ज्याचा संबंध नाही आहे बाबा कोणाच्या खुशामत करण्याशी, त्याचा संबंध नाही आहे. व्यक्तिवादाला जपण्याशी त्याचा संबंध नाही आहे. म्हणजे आजकाल प्रत्येक माणूस मी किती मोठा आहो, म्हणजे बुद्धिजीवी वर्गातला माणूस घ्या का राजकारणातला माणूस घ्या का कुठलाही माणूस घ्या, मी किती मोठा हे सांगण्याचा इतका प्रयत्न करतो की त्याच्या म्हणजे 2-3 मिनिटाच्या बोलण्यातून आपल्याला कळून जातं की हा माणूस स्वतःला किती महत्त्व देणार आहे. म्हणजे इतकं लवकर पटकन आपल्या बोलण्यातून व्यक्त करतात की मी व्यक्तिवादाला किती जपतो. तर अशा पद्धतीनं अशा दिशेकडे मला वळवू नको असं कवी म्हणतो. आणि म्हणजे या गोष्टीपासून मुक्त जिथं वातावरण आहे अशा वातावरणाकडे मला वळव असं कवी म्हणतो. आणि जिथं प्रेमाचं विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे, प्रेम विश्वास के फूल खिलते, प्रेमाचे आणि विश्वासाचे फूल जिथे उमलणार, प्रेम विश्वास माणसामध्ये निर्माण होणार, अशा दिशेनं वळव असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
दोन्हीही महत्त्वाच्या ज्या काही कविता होत्या त्या कविता संग्रहामध्ये राजकीय स्वरूपाच्या कविता आणि नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या कविता, या दोन्ही कविता म्हणजे या दोन्ही स्वरूपाच्या कविता आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. बाकीचं विवेचन आपण उद्याच्या तासाला करू. ठीक आहे.